मुंबईतील भायखळ्यामध्ये मोहरमच्या जुलूसमध्ये विषारी कॅप्सूल प्रकरणामध्ये हादरवणारी माहिती समोर आली आहे। मोहरमच्या मिरवणुकीमध्ये 30,000 भाविकांना ठार मारण्याचा कट रचणारा आरोपी फैयाज प्रेमजी यांच्या वैवाहिक आणि कौटुंबिक जीवनामध्ये उलथापालथ झाल्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं असल्याचं तपासातून समोर आलंय। आपल्या या परिस्थितीला आपला समाज हा जबाबदार आहे, याच धारणेतून मुस्लिम धर्मातील विशिष्ट समाजाबद्दल निर्माण झालेला द्वेष हेच विषप्रयोगाचं कारण ठरल्याचं तपासातून पुढे आल्याचं पोलिसांनी म्हटलंय। बारूद तो नहीं है। फास्ट महिन्याभरापासून फैयाज विषारी कॅप्सूल वाटपाचा कट रचत होता। सुडाच्या भावनेनं तो विषारी कॅप्सूल्स वाटत होता। पत्नी सोडून गेल्यामुळे सुडानं पेटलेला हा फैयाज, त्यातून त्यानं हा कट रचला। समाजाबद्दल द्वेषातून फैयाजनं हे कृत्य केलं। पत्नी सोडून जायला समाज कारणीभूत असल्याचा फैयाजचा समज होता। इंटरनेटवर झिंक फॉस्फाईड औषध कंपन्या कॅप्सूल बनवण्याची पद्धत या संदर्भातली माहिती त्यांनी शोधली। लोकांना मोठ्या प्रमाणावर ठार मारण्यासंदर्भातलं फैयाजचं चॅटिंग मोबाईलमध्ये आहे। विषारी कॅप्सूल बनवण्यासाठी फैयाजनं 60 ते 70 हजार रुपये जमवले होते। एकाच वेळी 100 कॅप्सूल्समध्ये औषध भरण्यासाठी वापरलं जाणारं ट्रे सुद्धा पोलिसांनी जप्त केलंय। भायखळा, डोंगरी, आगरीपाडा, नागपाडा, मोहम्मद अली रोड इथल्या जुलूसमध्ये कॅप्सूल वाटण्याचा त्याचा कट होता। मुंबईच्या डोंगरी भागातल्या एका हॉटेलमध्ये तो थांबलेला होता आणि पेन किलरच्या नावाखाली त्यानं या विषारी कॅप्सूल्स बनवल्या। जुलूसमध्ये कॅप्सूल वाटताना गस्तीवरच्या पोलिसांनी त्याला रोखलं। काही जणांनी गोळ्या घेतल्यावर त्यांना अस्वस्थ वाटू लागलं, मात्र पोलिसांनी परिस्थिती हाताळली। डोंगरीच्या हॉटेलच्या पत्त्यावरच त्यानं कॅप्सूल बनवण्याचं साहित्य मागवल्याचं उघड झालं। उच्च शिक्षित फैयाज काही काळ इराणला डॉक्टर असलेल्या बहिणीकडे राहिल्याचं समोर आलंय।